निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हा बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मला अनुभव सांगायचा होता पण मला संध्याकाळी जमत नाही ताई, म्हणून मी आता कॉल सांगा केला. सांगा. हा सांगा. हो, चालेल सांगितलं तर. हो हो हो. नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगत. मला भरपूर अनुभव सांगायचे, मी नंतर सांगेल, पण मी लास्टचा फक्त अनुभव सांगते तुम्हाला. हा, तो आवाज बंद करा तिकडचा, कारण ते रेकॉर्ड. हा, तेच बंद करायला साधे आतमध्ये. हा बोल. हा हा. मी कुठून बोलते हे सांगू शकते फक्त. हा सांगा ताई. मी मुंबईत राहते, विक्रोळीला. बरं बरं. हा, माझं गाव सासर आहे कर्नाटकमध्ये आणि माहेर आहे महाराष्ट्रामध्ये, सांगली जिल्ह्यात. अरे बापरे. हा हा. माझ्या लग्नाला झाले 10 वर्ष झाले. अरे बापरे. हो, मला खूप त्रास होता, म्हणजे 2 वर्षाच्या अगोदर. हा हा हा. 2 म्हणजे 5-6 वर्ष झालं त्रास देतात तसे सासरकडचे लोक. त्रास अरे बापरे. द्यायचे, खूप द्यायचे त्रास. मी पाठीमागं 1 वर्षाच्या अगोदर तुम्हाला कॉल केला होता. हो का? हो, असं म्हणजे सेवा विचारण्यासाठी. अच्छा अच्छा. हा हा, तेव्हा तुम्ही पण नाही सांगितले. मी खूप तेव्हा त्रासात होते. मी सेवा देत नाही ना ताई. हो, तुम्ही बोलला आणि कॉल म्हणजे ठेवला. हा. मग मी असंच तुमचे हे बघायचे ना, अनुभव बघायचे, परत मोबाईलवरती बघायचे व्हिडिओ वगैरे, त्यातूनच मी सेवा करायला लागले. अच्छा अच्छा. हा, काय काय करत होता सेवा? मी पहिल्यांदा फक्त तारक मंत्र ऐकायचे. महिनाभर ऐकलं. परत मग मी हे केलं, 7 दिवसाचं व्रत केलं, 7 गुरुवारचं. बरं. हा. त्याच्यात मला खूप खूप म्हणजे संकट आली. दर गुरुवारी भांडणं व्हायची. आई गं. हा. मी गुरुवार कडक करायचे आणि गुरुवारचं ना मंदिरामध्ये दिवा घेऊन जायचे, इथून तेल घालून तिथे लावायचे मंदिरात. तिथे तारक मंत्र बोलायचे आणि कालभैरव अष्टक बोलायचे आणि तो दिवा मी घरी घेऊन यायचे. अच्छा. हा. पण दर गुरुवारी भांडणं व्हायचे, खूप भांडणं व्हायची, लय भांडणं. आणि तरी पण मी काही सोडले नाही, पूजा करायची सोडलीच नाही. किती व्हायचे तेवढं होऊ दे म्हणलं, किती मला त्रास होते होऊ दे. बरोबर. खूप भांडणं झाली. परत मग ते झालं, मी 21 दिवसाचं हे केलं, तारक मंत्र तीर्थ बनवलं 21 दिवस. ते पण केलं तरी ते माझे मिस्टर प्यायचे नाही. अरे. मला म्हणायचे त्यात काय मंत्रून देते मला प्यायला. अगं बाई. गुपचूप जायचं. मी अक्षरशः रडायचे बाहेर जाऊन. आई गं. आणि तारक मंत्राचं तीर्थ मी समोर बनवलं एक दिवशी तरी, कामावरून आल्यावर. त्यांच्या समोर पाणी घेतलं आणि समोर बनवलं बसून, तरी त्यांनी पेलं नाही. त्या दिवशी तर मला खूप वाईट वाटलं. खूप रडले बाहेर जाऊन. घरात रडायचं पण नाही, समोर रडलं की आणखी भांडणं लागायची. बरोबर. माझ्या घरात रडते असं तसं म्हणायचं. खूप म्हणजे खूप लय, म्हणजे मला हे करायचं. सासू वगैरे आहेत ना, ते खोटं सांगायचं, काय पण नणंद खोटं सांगायची आणि हे विश्वास ठेवायचे लगेच. अरे अरे, काय हा प्रकार असा? हा, अजून पण ठेवतात. त्यांच्यावरती खूप विश्वास. माझ्याकडे रेकॉर्ड होते नणंदचे, सासूचे, तेही ते बघायला तयार नाही. मला बघायचं नाही. अरे बापरे. मीच म्हणलं बघा, एकदा बघा फक्त, त्या काय बोलतात पाठीमागं. नाही, मला बघायचं नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. अगं बाई.
मग झाले ते डिलीट झाले परत एकदा. मी मोबाईलचं ते रिसर्च ते मारायचं होतं ना तेव्हा मारलं मी ते. आणि ते व्हिडिओ ते रेकॉर्ड जातील माझ्या लक्षात आलंच नाही. ते गेले आणि गेल्या वर्षी ना उन्हाळ्यात गावी गेलो आम्ही. मला इथून मिस्टर घेऊन मला जायचंच नव्हतं खरं तर गावाला सासरी. मला बोलले मी नाही भांडत तुझ्याशी आणि चल. तर मग गावी घेऊन गेले. तिथं खूप मोठी भांडणं झाली. अरे बापरे. अक्षरशः सासू म्हणले तिला सोडून दे, जेवढे पैशात तेवढे ठेव आणि नावावरती टाक आणि खात बसू. जाऊ दे पोरं आणि ती कुठे जायची तिकडे. पोरं पण? हो. अगं बाई. मग मी मम्मीकडे आले. 4 दिवस जेवले नाही. 4 दिवस तिथं. आई गं. माझे पप्पाचे पण सपोर्ट जास्त करत नाही तिकडे. अरे रडू नका ते, रडू नका. पप्पा काय म्हणतात? 4 दिवसांनी पप्पा आले. मला काय बोलले माहितीये का, मी येतो यायला पण तू ते काय बोलतील ते हा म्हण फक्त. एकदा हा तर म्हणून बघ. मग त्यांनी भरपूर माणसं गोळा केली. 50 माणसं गोळा केली. अगं बाई. आणि माझे पप्पा एकटेच. आई गं. मग त्यांनी काय म्हणेल ते हा बोलले मी. लास्टला मला सगळी माणसं म्हणली पाया पड. मी पाया पडले. माझी चूक नसताना तरी पण. आई गं. पडले. माझी सासू काय केली मग ते पदर तोंडाला लावून हसायला लागली. तिला काय वाटलं माहितीये का, हिची चूक नसताना पाया पडते म्हणत. तिला माहित होतं माझी चूक नाहीये पण नवऱ्याला माहित नव्हतं की माझी चूक आहे की नाही. ती हेच करत नव्हती ना. मी किती म्हणलं नाही, ती माझा संसार मोडायला निघाली माझी चूक नसताना लेकाची स्वतःच्या. पण ती खरं काय सांगितलं ना. जाऊ दे म्हणलं. मी पप्पाला म्हणलं बघा म्हणलं माझी चूक असती तर ते हसले नसतं म्हणलं. हसायला म्हणलं मी पाया पड. पप्पा म्हणले काय माहितीये का, हसू दे म्हणले, हसणारालाच परत काय होतंय ते बघ म्हणले. तेवढंच बोलले एक शब्द. काय बोलले? हसणाराच परत काय होते बघ म्हणले. बरोबर आहे. काय माहिती असं अचानकच बोलले एक शब्द तोंडातून. आणि माझ्या पप्पाला पण माझ्या मिस्टरांनी आरोचुरे बोलले तेव्हा म्हणतं तेवढं. अरे बापरे. तरी पण मी जात नव्हते. मी म्हटलं मिस्टरांना आपण दोघं उद्या जाऊया म्हणलं. पप्पा जाऊ देतात. मला म्हणले तू जा 4 दिवस राहा मी तुला न्यायला येतो. आणि न्यायला आलेच नाहीत परत मला. अगो बाई. न्यायला आले नाहीत. पोरं पण माझ्याकडे. 2 महिने मला फोन पण केला नाही. अरे बापरे. 2 महिने कॉल पण नाही केला, काहीच नाही. मी पूर्ण खचून गेले. तरी मी मम्मीच्याच सेवा करायची. असं जे म्हणायचे मला किती संकट देणार आहेत बघू. खूप म्हणजे सेवा करत राहायची असे. मी लास्टला म्हणलं मला कॉल तर करून बोलवू तरी देत नाही. मी सगळं कॉल केला 1-2दा. मला म्हणायचं कुत्र्यासारखं राहायचं असलं तरी ये, नसेल तरी येऊ नकोस. असेच म्हणायचे. बापरे. पप्पाने पण ते ऐकलं. मग पप्पाने एक दिवस कॉल केला लास्ट विचारा म्हणून काय करतात बघायला. नाहीतर पोरांना शाळेला गावाला तर टाकलेलं बरं ना. हो बरोबर आहे. मग पप्पाला पण तसेच बोलले. बोलल्यावर मग पप्पाला मग तेव्हा समजली कशी माणसं आहेत. तेव्हा पप्पा म्हणते तू जाऊ नकोस आता. नाहीतर तोपर्यंत मला सपोर्ट करत नव्हते. तू जा म्हणायचे जा. सगळीकडून सपोर्टच नाही. मला असं वाटायचं पूर्ण खचून गेले. बापरे. रडू नका ना ताई आता. आणि मग मी लास्ट एकदा कॉल करून म्हणून विचारलं शाळा चालू झाल्यानंतर मुलांची. मला म्हणले ये तू, मी काय बोलत नाही तुला, मी न्यायला येत नाही पण तू ये. मग मी आले पोरांना घेऊन. मग आले तेव्हापासून आहे आता व्यवस्थित. म्हणजे वेगळेच चेंजेस झाले ते. बदलले आता. पूर्ण असे चेंज झाले. काहीच माझे ऐकायचं नाहीत ना. अजून पण त्या आईवर बहिणीवरतीच विश्वास ठेवतात. पण असं मला पहिल्यासारखं एवढं टीक करत नाहीत जास्त. मुलांचा अभ्यास घेताना असं काय ओरडत नाहीत. स्वतः पण घेत नाही. तर पहिला मुलांचा अभ्यास पण मला घेऊन द्यायचे नाहीत. दुसऱ्यांचं ऐकायचे. त्यांना सारखा अभ्यास घे म्हणत्या पोरांना, सारखा अभ्यास घेत्या. कुठं बॅलिस्टर करायचे, माझी पोरं माझ्यासारखी होती असं करायचे. हो. आता स्वतः घेतात, अभ्यास घेतात थोडा. बरं. आणि आता एक अनुभव आला मला एक महिन्याभराच्या अगोदर. इथे ना एक आजोबा आहेत, असे म्हणजे वेड्यासारखे आहेत. ते कोणासोबत बोलत नाहीत.
हा 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 हा. पहिला मला कधीच दिसत नव्हते इथं चाळीमध्ये आमच्या अच्छा तिकडे अच्छा खाली. हा, हा. आणि आता मी जाते ना, कामाला जाते मी कामाला पण घरकामाला. जाता? हो, मग जेवण मुलांकडे बनवायला कोण जाते. बघतं? नाही, तेवढं मुलं क्लासला जातात त्या टायमाला जाते. अच्छा अच्छा हा हा. आणि संध्याकाळी पण 1 तासभर जाते. हम्म. हो, थोडंसं तेवढंच करते. म्हणजे जॉब वगैरे करू शकते, पण पोरांच्यामुळं नाही करू शकत. बरोबर आहे. मुलांना हा. कोण बघणार? बरोबर. हो, मग तेवढं मुलं ट्युशनला गेले की जाते, आणखी येते परत वापस. आणि सासू नणंद तुमच्या बरोबरच आहे? नाही, ते गावी आहेत. अच्छा, आता गेले का गावी? नाही, पहिल्यापासून गावीच होते, पण मी गावी असायचे ना उन्हाळ्यामध्ये 2 हा महिने हा 3 हा महिने हा. असं. आणि पहिला पण मी गावीच होते ना 4 अच्छा वर्ष अच्छा लग्न हा झाल्यावर. हा. हां. खूप त्रास दिला, खूप त्रास झाला मला. काय नाही, ते बरोबर आपोआप शेवटी तुम्ही आहात ना इथे, आणि इथे सगळी सेवा आणि करायची ते स्वामींची. आजोबा ना, ते जे दिसतात ना मला, हा. ते काय झालं माहितीये का, मी पारायण आता करते. दर महिन्याला 1 पारायण करते. अच्छा हा स्वामी चरित्र सारामृताचं. हम्म. हां. मग एक दिवस मी दुपारी अशीच वाचत बसली होती ते पुस्तकातलं पारायणाचं. हा हा हा. आणि माझ्या मनात काय आलं काय माहिती, असं म्हणजे एकदमच वाचतानाच पुस्तक ते पारायणाचा अध्याय वाचत होते ना, तेव्हा अचानकच माझ्या मनात आलं, हम्म. ते स्वामीच आहेत आणि त्यांना नेऊन प्रसाद काहीतरी देतो खायला. अय्या हा हा. हा, आणि मी मग एक दिवशी घेऊन गेले. हम्म. म्हणजे घेऊन जाऊया म्हणलं. आणि मला पण ना ते स्वामीच दिसतात त्यांच्यामध्ये. गेलं ना असं मला वाटतं ते स्वामीच उभारलेत. ओ. हो. आणि मग मी घेऊन गेले एक दिवशी चपाती आणि भाजी. हा. आणि ते खालच्या साईडला तिकडे उभारले होते. हा हा. आणि मी अजून पर्सला हात लावते का नाही तोपर्यंत ते माझ्याकडेच आले. अरे वा. ते माझ्याकडेच आले आणि मी काढून दिलं की नाही, सरळ पुढे हात केला. अरे वा. मग मी दिलं पटकन, की म्हणजे त्यांना पहिलंच माहिती झालं की ही मला काहीतरी देणार आहे. माझ्यासाठीच आहे. हा हा. हा, माझी वाट बघतच बसलेत असं मला वाटलं. अय्यो. हा, आणि परत मग मी म्हणलं आता याला दररोजच काहीतरी द्यायचं म्हणलं आणून, जेव्हा म्हणजे बरोबर. असं हा. तेव्हा. हा. आणि परत मग मी कधी घेऊन जायचे तेव्हा ते नसायचे तिथं. हा हा हा. आणि मी घेऊन नाही गेले की ते असं. असायचे. अरे अरे. असं व्हायला लागलं. आणि बाहेरचं द्यायचं म्हणलं तर माझं मन नाही हे व्हायचं, बाहेरचं कसं द्यायचं असं वाटायचं मला. बरोबर. हा. असं 2-4 वेळा झालं. हम्म. आणि परत ते मला दिसलेच नाहीत. नाही. हा, परत नाहीच दिसलेच नाहीत बरेच दिवस. हा. आता किती दिवस झाले, 8-10 दिवस झाले दिसलेच नाहीत मला ते. अरे मी बापरे. दररोज म्हणते मला ते दिसू देत, मला दिसू देत, मला द्यायचं त्यांना दररोज जेवायला. म्हणजे कधी नेऊन काय पण. कधी असेल तेव्हा घराचे असं. मग मला आणि आज अचानकच ते दिसले. अरे वा. पण माझ्याकडे तेव्हा पण काय नव्हते, मी कामावरून येत होते. हा बरोबर. हा, आता मी दररोज त्यांना काहीतरी घेऊन जात जाईन. पण ते मला आजच दिसले. आता 8 दिवस दिसलेच नाहीत, कुठे गेले काय माहिती. मी स्वामींना दररोज प्रार्थना करते, मला दररोज दिसू देत. तुम्ही माझा प्रसाद खायला या म्हणून. अरे किती छान म्हणजे मन आणि आलेत तर तुमचं. काय माहिती, ते स्वामीच आहेत असं मला वाटतंय. नाही हो, आपली जिथे श्रद्धा, आणि असू पण शकतात ताई, आपण ओळखू नाही शकत स्वामी कुठल्या रूपात येतील ते. आणि आणखी एक गावाला ना, मी उन्हाळ्यात होते ना थोडे दिवस, तेव्हा पण असंच आम्ही देवाला गेलो होतो एका, मी आणि माझे पप्पा. आणि तिथं कार्यक्रम होता देवाचा, म्हणजे नॉनव्हेज होतं तिथं. हा, मग तिथे एक आजोबा आले, बगळी कपडे घातली होती त्यांनी पूर्ण. आणि त्यांच्या काखेत जोळी पण होती. अरे बापरे. हा, आणि ते एका झाडाखाली उभारले होते. भरपूर माणसं होती तिथं, पण त्यांच्याजवळ कोणच नव्हतं. त्या माणसातच तिथं एक झाड होतं, ते झाडाखाली उभारले होते फक्त. आणि माझ्या मनात असं अचानक विचार आला, हे स्वामी आले असतील का. हा, आणि मग मी काय म्हणलं मनात, पण मी कसं जाऊ म्हणलं, इथे नॉनव्हेजला मी हात लावला, कसं जाऊ त्यांच्याकडे. हो, मी गेले नाही. म्हणलं हे कुठे जातात बघूया म्हणलं, हे स्वामीच आहेत का, लक्ष ठेवायचं आपण त्यांच्यावर. पण त्यांनीच माझी परीक्षा घेतली. एकदम ना काय झालं माहितीये का, असा एकदम जोराचा वारा सुटला. एक 10 मिनिटांनी. मी
तोपर्यंत माझं लक्ष होतं त्यांच्याकडे. हा हा हा. म्हणजे मी लक्षच ठेवून होते, हे कुठे जातात बघायचं, हे स्वामीच आहेत का, हे देव बरोबर. मला दर्शन द्यायला आलेत का. हो पण मी हो. हात पण जोडले, पण माझ्या मनात आलं हे स्वामी असतील हा असं. हा. खरंय. हा. आणि असा एकदम जोराचा वारा सुटला आणि सगळी माती माती उडायला लागली. अरे. खूप खूप माती माती अशी लागली हा उडायला हा हा हा. एकदमच अचानकच. अरे बापरे. हा. खूप माती माती सगळीकडे धुळा, असं डोळे टाकायला लागायला लागले आम्हाला. हम्म. आणि एक 10 मिनिटांनी ना ते पूर्ण शांत झालं. हा. शांत झालं आणि ते परत मी बघितले त्यांना, तिथे नव्हतेच ते. नाही. हो, तिथे नव्हतेच ते, झाडाखाली नव्हतेच तिथं. अरे आणि बापरे. तिथं डोंगर होता, खूप उंचवरती डोंगर होता, डोंगरावरती होते ते. हा हा हा. परत मी आणि तिथंच मंदिर होतं ना बरं. डोंगरावरतीच. हा हा. हा. आणि तिथं परत मी आजूबाजूला बघितलं, कुठे इकडं तिकडे बघितलं, पण मला कुठे दिसलेच नाहीत परत ते. बाई ग. आणि परत मग मी माझ्या पप्पाला म्हणलं, तिथं स्वामी आलते म्हणलं. हा हा हा. मग मला पप्पा म्हणतात, तुला काय होत होतं जायला त्यांच्याकडे, कोण गेलं नव्हतं तर, काय करत होती माणसं बाजूची हा. असं म्हणतात. ते तर कधी देवाला मानत नाहीत माझे तरी पप्पा पण. अजिबात. हा. तरी म्हणतात, तुला तसं वाटलं होतं तर मग का गेली नाहीस तू. अय्या. म्हणजे आहे ते पण मांडतात कुठेतरी. हा. आणि तू का गेली नाहीस म्हणले. हो. परत मला लय असं म्हणजे माझ्या मनाला लागलं. येतील मी तुम्हाला त्यांची परीक्षा कधीतरी घ्यायला भेटायला. गेले, पण त्यांनीच माझी परीक्षा घेतली. पण येतील ते तुम्हाला कधी ना कधी भेटतील. मी हो. शेअर आणि मला करते. दिवाळीत पण ना दर्शनाला जायचं होतं अक्कलकोटला. अच्छा. हा. हा. मी जायला सगळी तयारी केली. हा. म्हणजे गावावरून सगळी जीप करून जाणार होतो ना आम्ही, गाडी करून. हो हो हो. हा. मग गावची सगळी म्हणजे ये तू आणि आपण जाऊया. हा हा. हा. आणि मग माझ्या मनात काय, मी म्हणलं होतं ना 125 हे न्यायचे बेसनाचे लाडू करून. हो हो. हो. आणि मग सगळे मला म्हणायला लागले गावचे, ते कसं जमतंय, ते जमत नाही, असं तसं म्हणायला लागले. अरे. हा. न ते जमणं होतंय का काय. करायचं, एवढ्या तू आठवडाभर येणार, लगेच एवढ्यात कसं सगळं होईल, असं तसं. मग मी म्हणलं राहू दे, नाही करत मी, काहीतरी विकत घेते. हा. हा. विकत घेते म्हणल्यावर मी आजारीच पडले अहो. अय्या. आजारी पडले, माझं पोट ते खूप दुखायला लागलं, सगळं दुखायला लागलं, काहीच समजेना मला अचानकच. आणि मग मी तिथं कामाला जायचे ना, त्यांच्या घरात पण स्वामींचा फोटो आहे. मग मी बोलता बोलता असंच बोलले त्यांना पण. आणि बोलले आणि संध्याकाळी आले. मी घरी झोपल्यावर ना रात्रीचं मला स्वप्न पडलंय. स्वप्नात मला काय म्हणले माहितीये का, तू तुझ्याच हाताने 120 का काय 125 काय तर असे 125. हो हो. 121 पोळ्या बनवायच्या. ओ. अरे बापरे. हा. तू पोळ्या बनवून घेऊन जायचं तुझ्याच हाताने करून. बापरे. मी त्या ताईंना म्हणले, असं असं मला स्वप्न पडलंय आणि मी करते म्हणलं आता. मला म्हणले होते पण मी करते असं त्यांना बोलले मी. बरोबर. ते बोलले तर माझं सगळं दुखायचं बंद झालं लगेच. बघा. पण मला मिस्टरांनी जाऊच दिलं नाही. अचानक म्हणले, कोणाला विचारून चालल्यास तू. अरे बापरे. तुला मी जा म्हणलो का. हो बाई. मग राहू दे म्हणलं, आता स्वामींच्या मनात नाही म्हणलं. नाही बरोबर. पण आता चांगले दिवस सुरू झालेत ताई, असं रडू नका आता याच्या पुढे. नाही कधीतरी असं आठवण आणखी येतात. हो हो. आणि मला पण ते सगळं आठवलं ना भांडणाचं, रडायला येतं. बरोबर आहे. मी नाही त्याची आठवणच काढत नाही पाठीमागच्या गोष्टींची. अजून खूप अनुभव आहेत, मी कधीतरी सांगेन तुम्हाला. सांगा नक्की. आणि थांबा ना. आणि काय झालं माहितीये का, मग मी आता उन्हाळ्यात जाणार आहे अक्कलकोटला. अच्छा. गावी गेले ना, मला जायचंय खूप, माझं इच्छा खूप आहे दर्शनाला जायची. अच्छा. होईल ताई. मला सारखे स्वप्नात दिसतात पण स्वामी. हो ना. गावी असताना पण असं म्हणजे रात्रीच झोपले होते आणि भिंतीवरती असं त्यांची प्रतिमा खूप मोठी अशी आली. मी माझ्या मनात सारखं म्हणायचे ना, मला दर्शन देत नाहीत, सगळ्यांना दर्शन देतात, माझी इच्छा पूर्ण करत नाहीत. असे मला सारखे स्वप्नात दिसतात. कधी मला उठवतात, काहीतरी मागतात, कधी मला भिंतीवरती दिसतात, मला म्हणतात उठ तू उठ, असं बोलतात मला.
स्वप्नामध्ये येऊन. आणि मला जमेल तशी मी सेवा करते. हो हो. हो. मग तारक कामाचं मंत्र रोज भेटत म्हणता? नाही ना. तारक मंत्र दररोज म्हणते एक वेळा हा. आणि स्वामी स्तवन बोलते एक वेळा हा. आणि रोज एक अध्याय वाचते मस्त मस्त. स्वामींचा. म्हणजे महिन्यातून एक पारायण करते. हो. तुमच्या हा, मागे आणि- स्वामींचा हात आहे ताई. आता बिलकुल हो. टेन्शन घ्यायचं नाही, असं रडायचं नाही. हं? आणि मला ना माझ्या मनामध्ये काही असं आलं ना विचार, हम्म. ते खरं होतं. मला हो भरपूर ना? वेळा अनुभव आलाय. हो. अरे वा. असं माझ्या खूप मनात छान. काहीतरी विचार आला ना हम्म. आणि ते खरं साक्षात होतच, खरोखरच होतंय तसं. हो खरंय. बरेच 4-5 वेळा असा अनुभव आलाय मला. अरे बापरे. हो. नाही हा तर खूपच छान आहे. हा मी शेअर करते हं ताई. हो चालेल. श्री ठीक आहे. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.